जसे की आपण आज एक नवीन अपडेट आणलेले आहे. खरीप पीक विमा 2024 काढणी पश्चात नुकसान भरपाई याबाबत धाराशिव जिल्ह्यातील सुमारे 75,000 शेतकऱ्या यांना काढणी पश्चात पीक विमा हा अद्याप भेटलेला नव्हता. त्याचे अपडेट म्हणजे आज आपले तुळजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही पोस्ट केलेली आहे व त्या अनुषंगाने आपण माहिती घेतली असता असे सांगण्यात आले आहे की 2024चा जो खरीपचा पीक विमा काढणी पश्चात पीक विमा जो की जिल्ह्यातील काही शेतकऱ्याला म्हणजे बहुतांश शेतकऱ्याला त्याचा लाभ भेटलेला नाही, त्याबाबत काही दिवसापूर्वी विचारणी केली असता की पुढील 15 दिवसामध्ये 2024चा पीक विमा जमा होईल अशी माहिती आपणाला कृषी हेल्पलाईन यावरती भेटली होती व त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ करत होतो की त्यावेळेसच आमदार साहेब यांचा एक पोस्ट पडली व त्याची माहिती घेतली असता ती माहिती योग्यरित्या खरी आहे व सध्या पोर्टलवरती PMFBY या पोर्टलवरती शेतकरी लॉग इन याच्यावरती चेक केले असता आणखीन त्यामध्ये शेतकऱ्याच्या लॉग इनमध्ये लोकलाईजचा फक्त क्लेम जो की आपल्याला हेक्टरी 6,082 रुपये या रकमेने शेतकऱ्यांना यापूर्वी लोकलाईजचे पैसे देण्यात आलेले आहेत. परंतु काढणी पश्चातचे आणखीन काही शेतकऱ्याला पैसे आलेले नाहीत. ते आणखीन पोर्टलवरती दाखवत नाही, पण येत्या 2 ते 3 दिवसामध्ये ते रक्कम दाखवण्यास सुरुवात होईल व त्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी यांना तो पीक विमा त्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी मित्र व कृषी रक्षक या ॲपनुसार आणि हेल्पलाईन नंबरवरती कॉल केल्यानंतर असं सांगण्यात आलेलं आहे की ते लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावरती येत्या 15 ते 14 तारखेपर्यंत किंवा 12-13 तारखेलाही जमा होऊ शकते. अशा विहित वेळेत अशी 100% खात्री आहे की ते पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जो की लाभ भेटला नव्हता तो लाभ भेटणार आहे व पुढील काही अपडेट आल्यास किंवा पीक विमा खात्यात जमा सुरू झाल्यास त्यानंतर आपल्याला पुढील अपडेट देण्यात येईल. धन्यवाद.